कधी काळी बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची सध्या अस्तित्वासाठी लढाई सुरू झाली आहे। विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभेची पोटनिवडणूक अशा सलगच्या निवडणुकीत तुतारी वाजलीच नाही। निलेश लंकेंचीच काय पण रोहित पवारांचीही जादू चाललीच नाही। नगर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या हाती भोपळा आला। पक्षातील हीच मरगळ पवारांना परवडणारी नाहीये। त्यामुळे मोठ्या पवारांनीही गेल्या महिन्यात स्वतः नगर जिल्हा दौरा करून कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली। पुढच्या काही महिन्यात जिल्हा बँक व झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। त्यासाठी राष्ट्रवादीने पुन्हा तयारी सुरू केली आहे। मुंबईत रविवारी नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या पवार साहेबांनी बैठक घेतली। कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यात देण्यात आल्या। दुसऱ्या बाजूने रोहित पवारांनीही विखे पिता पुत्रांवर टीकेची झोड उठवत चर्चेत राहण्याचा प्रयत्न केलाय। आता हे सगळं होऊन नगर जिल्ह्यात तुतारीचे सूर पुन्हा वाजतील का, हाच विषय आज आपण समजून घेऊया। नमस्कार, तुम्ही पाहताय अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचा कणा। या बँकेवर थोरात व विखे या सहकारातील दिग्गजांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिले। बँकेबाबत या दोन्ही नेत्यांनी अनेकदा आपापसातील मतभेद बाजूला ठेवून सहमतीचे राजकारण केल्याचाही इतिहास आहे। या दोन्ही कुटुंबांनी शेतकऱ्यांच्या संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ही बँक चालवली। बँकेचे हेच महत्त्व लक्षात घेऊन आता शरद पवारांची राष्ट्रवादी ही जिल्हा बँकेच्या राजकारणात उतरली आहे। रविवारी स्वतः शरद पवारांनी मुंबईत बैठक घेत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून राजकीय स्थिती जाणून घेतली। बँकेच्या निवडणुकीबाबत चाचपणी केली। नगर जिल्ह्यातील निवडक कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। जिल्हा बँक व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी विरोधी पक्ष म्हणून प्रभावी भूमिका घेण्याच्या सूचना पवारांनी दिल्या। यापूर्वी नगर जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका, महानगरपालिका, राहुरी पोटनिवडणूक या सलगच्या 3 निवडणुकात पक्षाची स्थिती दयनीय राहिली। कधी काळी बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महानगरपालिका निवडणुकीत तर भोपळाही फोडता आला नाही। शरद पवारांचा पक्ष नगर जिल्ह्यात शेवटच्या घटका मोजतोय की काय, हा प्रश्न विचारला जाऊ लागला। माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी पक्षाला रामराम करत थेट भाजपची वाट धरून विधान परिषदेची आमदारकी मिळवली। त्यानंतर पक्षाला सावरण्यासाठी स्वतः शरद पवारांनी नगरचा दौरा केला। परंतु तरीही पक्षाला व कार्यकर्त्यांना जी ऊर्जितावस्था यायला हवी होती ती आली नाही। आता येत्या काही महिन्यात जिल्हा बँक व त्यानंतर झेडपी पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत। शरद पवार पक्षाला त्यांचे अस्तित्व दाखवण्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक हा सेकंड लास्ट चान्स आहे। त्यामुळे कामगिरी सुधारण्यासाठी आता थेट शरद पवार व आमदार रोहित पवार हेच नगरच्या राजकारणात लक्ष घालू लागल्याचे दिसू लागले आहे। गेल्या आठवडाभरापासून रोहित पवारांनी विखे पिता पुत्रांना थेट अंगावर घेतल्याचे दिसत आहे। राज्यातील उद्योग अपुऱ्या अवस्थेमुळे बाहेर जात असल्याचा आरोप करत सरकारने चर्चा करून यावर तोडगा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली होती। त्यांच्या या आरोपावर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली। विखे पाटील म्हणाले की रोहित पवारांना आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही, त्यामुळे त्यांनी सध्या सुरू असलेले आपले उद्योग थांबवले तरी खूप झाले। त्यानंतर पुन्हा रोहित पवारांनी ट्विट करून मंत्री विखेंना उत्तर दिले। शिवाय डॉक्टर सुजय विखे यांच्या नगर मनमाड रस्त्याबाबतच्या विधानालाही टार्गेट केले। रोहित पवारांच्या याच उत्तरावर डॉक्टर सुजय विखेंनीही प्रत्युत्तर केले। सुजय विखे म्हणाले की रोहित पवारांकडे माझा फोन नंबर आहे, त्यांना जर माझ्याशी खरोखरच संवाद साधायचा असेल तर त्यांनी मीडियासमोर जाऊन बोलण्यापेक्षा थेट मला फोन लावून चर्चा करावी। त्यांनी आठवण करून दिली की जेव्हा ते स्वतः खासदार होते आणि रोहित पवार आमदार होते तेव्हा त्यांनी कर्जत जामखेडच्या आणि तालुक्याच्या विविध विकास कामांवर, रस्त्यांच्या प्रश्नांवर एकत्र समन्वय साधून काम केले आहे। त्यामुळे राजकीय हेतूने मीडियात केवळ चिखलफेक करण्याऐवजी थेट चर्चा करणे जास्त योग्य ठरेल असा सल्ला त्यांनी रोहित पवारांना दिला। जिल्हा बँकेची निवडणूक ही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। जिल्हा बँक ही ग्रामीण भागाचे अर्थकारण नियंत्रित करते। शेतकऱ्यांचे कर्ज, सोसायट्यांची निवडणूक या सगळ्याची किल्ली जिल्हा बँकेकडे असते। ज्याची बँकेवर सत्ता त्याचे जिल्ह्याच्या राजकारणावर 50% नियंत्रण नसते। सध्या विखे पाटलांचे बँकेवर वर्चस्व आहे। सध्याची राजकीय गणिते बघितली तर यावेळीही जिल्हा बँकेत थोरात विखेंचेच पारडे जड असल्याचे सांगितले जात आहे। परंतु आता शरद पवारांच्या एंट्रीमुळे आणि रोहित पवारांच्या आक्रमक सोशल मीडिया वॉरमुळे स्थानिक पातळीवरील राजकारण पुन्हा एकदा ढवळलं आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना इथे रंगणार असला तरी मुख्य चेहरा हा पवार विरुद्ध विखे हाच राहील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून
व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.